आज आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकांचे वाचन, लेखन आणि ओळख शिकणार आहोत। एक पूर्ण व एक अपूर्णांक असे दोन अंक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनतो। पुढील आकृतीत एक पूर्ण सफरचंद आहे, एक अर्ध सफरचंद आहे। पूर्ण सफरचंद म्हणजे 1 आणि अर्ध सफरचंद म्हणजे 1/2। हे दोन्ही मिळून तयार होणारा अपूर्णांक 1.1/2 यालाच पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात। एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्ण संख्या। 1.1/2 असे याचे वाचन करतात, यालाच दीड असेही म्हणतात। आता या आकृत्या पहा। 2 पूर्ण भाग आणि 1 अर्धा भाग म्हणजेच 2.1/2 म्हणजे 2.5 आणि 3 पूर्ण आकृत्या आणि 1 अर्धा भाग म्हणजे 3.1/2 3.5। 1 पूर्ण भाग आणि 1 पाव भाग मिळून 1.1/4 म्हणजे 1.25। 2 पूर्ण भाग आणि 1 पाव भाग मिळून 2.1/4 म्हणजे 2.25 आणि 3 पूर्ण आणि 1 पाव भाग मिळून 3.1/4 म्हणजे 3.25। 1 पूर्ण आणि 1 पाऊण भाग म्हणजेच 1.3/4 म्हणजेच 1.25। 2 पूर्ण भाग आणि 1 पाऊण भाग मिळून 2.3/4 म्हणजेच 2.25 हा अपूर्णांक तयार होतो। तर 3 पूर्ण भाग आणि 1 पाऊण भाग मिळून 3.3/4 म्हणजेच 3.25 हा अपूर्णांक तयार होतो।